पुणे पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलच्या ताब्यात असलेले हे काही साधे सुधे गुन्हेगार नाहीत। या महाभागांनी चक्क एका पोलिसालाच लुटलंय। काही दिवसांपूर्वी पुण्याजवळच्या दिवे घाटात या गुन्हेगारांनी लिफ्टच्या बहाण्यानं एका वाहन चालकाला थांबवलं। लिफ्ट मिळाल्यावर त्यांनी त्या लिफ्ट देणाऱ्यालाच लुटलं। बरं, लुटलं तो कुणी साधा सुधा नव्हता, तर तो होता पोलिसांचा एक जवान। आपण पोलीस असल्याचं त्या तरुणानं सांगितल्यावर त्याचे कपडे त्यांनी काढून घेतले। तसंच जाताना त्याच्या गाडीसह पोबारा केला। जाताना तू पोलीस आहेस ना, मग आम्हाला पकडून दाखवच असं आव्हानही दिलं। गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलनं हे आव्हान स्वीकारलं आणि या टोळीला जेरबंद केलंय। काही आरोपी रेकॉर्डवरचे आहेत, काही आरोपींचं रेकॉर्ड निष्पन्न झालेलं आहे आणि हे खूप मोठ्या प्रमाणात रोड रॉबरीज यांनी केलेल्या आहेत। आम्ही तपास चालू आहे आणि या निमित्ताने नागरिकांना हेच आव्हान आहे की असं काही कुणा नागरिकांना त्यांनी लुबाडलेलं असेल तर त्यांनी आम्ही प्रॉपर्टी सेल गुन्हे शाखेशी संपर्क साधावा। विशाल मोरे, अरुण राठोड, अक्षय भुजबळ, हरिप्रसाद पुंडे आणि अभिजित भुजबळ अशी या आरोपींची नाव आहेत। प्रॉपर्टी सेलनं या आरोपींना अटक केल्यानंतर लूटमारीच्या घटनांचा पाढाच त्यांनी वाचलाय। पुणे, शिक्रापूर, बीड, औरंगाबाद, नगर, पाथर्डी अशा अनेक ठिकाणी या आरोपींनी रात्रीच्या वेळी लिफ्टच्या बहाण्यानं अनेक प्रवाशांना लुटलंय। त्यांच्याकडून मोठा मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागलाय। यामध्ये 32 मोबाईल फोन, 70 सिम कार्ड, 3 टू व्हीलर, 1 कार, लॅपटॉप आणि ओळखपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत। तर प्रवाशांना लुटून झाल्यानंतर त्यांची अनेक वाहनं या टोळीनं बेवारस स्थितीत सोडून दिली आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना कुणाला लिफ्ट देणार असाल तर सावधान। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।